जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात काल एका धार्मिक मिरवणुकीदरम्यान दगडफेकीची घटना घडल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला असून तरी पुन्हा अशा प्रकारची घटना पुन्हा होऊ नये यासाठी पोलीस अधीक्षकांनी दोन्ही समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांसोबत शांतता कमिटीची बैठक आज यावेळी घेतली आहे। आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता या बैठकीचे आयोजन अमळनेर शहरात करण्यात आले होते। दोन्ही समाजामधील कोणताही सणवार प्रसंगी आपण आचारसंहिता राखली तर कोणताही अनुचित प्रकार होणार नाही। आपल्या गावात शांतता निर्माण झाल्यास दोनही समाजात सौंदर्य निर्माण होऊन शहराची आणि आपली प्रगती होण्यास मदत होणार असल्याचं पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी म्हटलं आहे। नेमकं या संदर्भात ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। बैठक झालेली आहे, काय आवाहन करणार आहे? मागच्या आठवड्याभरात म्हणजे जे गणेश उत्सव झाले होते, गणेश उत्सव आणि त्याच्यानंतर ईदचं मिरवणूक झालं होते आणि दोन्हीमध्ये म्हणजे काही टायमिंगचं व्यवस्थित पाळलं नाही आणि काही विषय डिसिप्लिनमधलं जे गोष्टी होतात पुढच्या वर्षी आणि येणाऱ्या भविष्यात चांगलं व्हावे त्याच्यासाठी आम्ही शांतता कमिटी मीटिंग घेतलेलं आहे। शांतता कमिटी मीटिंगमध्ये सर्व गोष्टी सविस्तर आम्ही चर्चा केलेल्या आहे। म्हणजे पुढच्या येणारे सण उत्सव कोणत्या पद्धतीनं किमान कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता काहीतरी लावायला पाहिजेत आणि सर्व जे कोणी मुलं असं जर बदमाशी करत असेल त्याच्यावरती म्हणजे सर्व समाजाच्या लोकांनी पुढे येऊन त्यांचं नाव दिलं पाहिजे, त्याच्यावरती आम्ही कारवाई करणार म्हणून त्यांना आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। आणि सर्व लोकांनी देखील म्हणजे आम्हाला आश्वासन दिलं पुढे अशा कोणताही घटना आणि अशा वातावरणात अमळनेर शहरात राहणार नाही, अमळनेर शहरात म्हणजे शांतता राहणार आहे असं त्यांनी आश्वासन लोकांकडून भेटलेलं आहे। आणि जे काही घटना घडल्या होत्या इथं अमळनेर शहरामध्ये त्याच्यामधलं सर्व मिळून आतापर्यंत 10 लोकांना अटक करण्यात आलेलं आहे। आणखीन काय शोधतायत म्हणजे CCTV ॲनालिसिस करतायत, त्याच्यामध्ये जर दोषी कोणी आढळून आलं त्याच्यावरती देखील कारवाई होईल। मागणी केली किंवा चुकीच्या लोकांना जे पकडलं गेलं असेल त्याच्यावर कारवाई होणार नाही, काही जणांनी मागणी केलेली असं कोणाला पकडलेलं नाही आहे। म्हणजे आता जे काय आहे आमच्याकडे प्रूफ आहेत, म्हणजे प्रूफ बघूनच त्यांच्यावरती कारवाई करण्यात येत आहे।